नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केटमध्ये. आणि आज मार्केटमध्ये येण्याआधी मी तुम्हाला म्हणेन की वेलकम टू ट्रम्प एरा. मागे व्हिडिओमध्ये मी म्हणलेले जसं ट्रम्प आलेत की ट्रम्प आल्यानंतर मार्केटला व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज होते, कारण ते सडनली काहीही बोलतात, काहीही करतात. आणि आज त्याच पद्धतीचा एक सिनेरिओ तुम्हाला बघायला मिळेल. ट्रम्पनी शपथ घेतल्यानंतर 1 फेब्रुवारीपासून टेरिफ चायना, कॅनडा आणि मेक्सिकोवर लावणार होते. आणि 1 तारखेचं त्यांनी पोस्टपोन करून सडनली 4 तारीख केलं आणि आज मिडनाईटपासून ते ट्रिगर होते. आणि त्यामुळं मोस्ट ऑफ द ग्लोबल मार्केट्स खाली आलेत. थोडंसं इन्फ्लेशन राईज होईल, प्राईज वॉर होणार, प्रायझेस वाढतील टेरिफ्समुळं आणि त्यामुळे इन्फ्लेशन वाढेल. फ्युचर रेट कट पाथवर थोडं प्रॉब्लेमॅटिक होईल. एकीकडे रेट कट करण्यासाठी, इन्फ्लेशन खाली आणण्यासाठी ट्रम्पचे प्रयत्न असतात. आणि आता कॅनडावर ऑइल मार्केटमध्ये बऱ्यापैकी 30% मार्केट शेअर आहे आणि ऑइलवर आता सकट सगळीकडे जे आहे ते टेरिफ्स लागणार, त्यामुळे इन्फ्लेशन वाढणार, व्याजदर कट होणार नाहीत. एकीकडे फेडरल रिझर्वला ते व्याजदर कट करण्यासाठी प्रेरित करायला लागल्यात, बोलायला लागल्यात, पण इकडे इन्फ्लेशन वाढण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत, टेरिफ्ससारख्या ते करायला आहेत. त्यामुळे मार्केट थोडं परत कन्फ्युजिंग झालं आहे. आणि हा ट्रम्पचा स्वभाव आहे, काही बोलणं, कधीही बोलणं, आणि त्याचाच परिणाम आज मार्केटवर झाला. बजेटनंतर मार्केटनं चांगलं सावरण्याचा प्रयत्न केला. बजेट पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, न्यूट्रल राहिलं मार्केटसाठी काही खास नव्हतं, पण बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट कन्झम्पशन बूस्ट होण्यासाठी आणि मे बी SIP फ्लो वाढेल, ज्यात थोडं टॅक्समधून पैसे वाचतील, त्यामधूनसुद्धा लोकांचे SIPs वाढतील. मार्केटसाठी तसं बऱ्यापैकी पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह काही नव्हतं. त्यामुळे मला वाटत होतं मार्केट वर होईल, मार्केट रिकवरही झालं बजेट ड्युरिंग. पण ट्रम्पचा जो सडनली टेरिफचा जो निर्णय अचानक चेंजेस झाले, त्यामुळे ग्लोबल मार्केट शॉकमध्ये गेले. सगळे एशियन मार्केट्स खाली राहिलेत, युरोपियन मार्केट्स खाली आहेत. परिणामी आपण पण आज निगेटिव्ह ओपनिंग केलं. 200-250 पॉईंट निफ्टी मायनसमध्ये ओपन झाला. पण सरतेशेवटी थोडं सावरलो, पण ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 120 पॉईंट निफ्टी फक्त खाली राहिला. बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट खाली राहिला. पण ड्युरिंग ते 200-250 पॉईंट बँक निफ्टी जो आहे तो खाली गेलेला. बँक निफ्टी जवळपास 400-450 पॉईंट खाली गेलेला सकाळीच्या सेशनमध्ये. पण ओव्हरऑल शॉकवेव्ह राहीलच ट्रम्पच्या एरियामध्ये. कधी गॅप अप, कधी गॅप डाऊन, त्यांच्या कमेंटनुसार मार्केट होत राहील. हळूहळू मार्केटला त्याची सवयही होऊन जाईल. पण या पद्धतीचा तुम्हाला जे आहे ते ट्रम्पच्या एरामध्ये अशा मूव्ज बघायला मिळतील काही गोष्टींना. ओव्हरऑल मार्केट बजेटनंतर मजबूत आहे आणि मला वाटतं रिकव्हरी येऊन चांगली शॉर्ट कवरिंग रेल येऊन फर्दर अपवर्ड मोमेंटम यायला हवं. पण थोडं बघणं गरजेचं आहे तर का ते टेरिफमधून कशा पद्धतीनं पॅनआउट होईल. आज रात्री मिडनाईटपासून काय ट्रिगर होतं आहे का, परत पुन्हा ट्रम्प काय स्टेटमेंट चेंज करून काय परत तारीख डिफर करतात काय, किंवा एखादी निगोसिएशनची गोष्ट कॅनडा किंवा चायनासोबत येते का, हे बघणं गरजेचं आहे. जर US मार्केटमध्ये त्या पद्धतीने जर काय आज डेव्हलपमेंट झालं तर मे बी आपण उद्या परत पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघू शकतो. पण ओव्हरऑल टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टीला उद्याच्या सेशनसाठी 23,300 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 23,300च्या वर राहिला तर 23,500पर्यंत जाईल. 23,500च्या वरती शॉर्ट कवरिंग येईल, जे 23,800पर्यंत निफ्टीला घेऊन जाईल. त्यामुळे उद्याच्या सेशनसाठी 23,500च्या वरती गेलं तर फर्दर रिकव्हरी 23,800पर्यंत येऊ शकते. 23,300 इंट्राडेसाठी एक फर्स्ट सपोर्ट आहे चांगला. त्याच्या खाली आलं तर फर्दर 23,200पर्यंत डिक्लाइनिंग येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 49,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 49,600 आणि 700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथंपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. जर रिकव्हरी आली तर 49,700च्या वरती गेला तर मला वाटतं एक शॉर्ट कवरिंग राहील, जे मार्केटला फर्दर बँक निफ्टीला वर घेऊन जाईल. त्यामुळे उद्यासाठी बँक निफ्टीला 49,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. खाली हायर लेवलला 49,600 ते 700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. इन बिटवीन मार्केट ट्रेड होत राहील. आणि जर काही डेट डिफर झाली किंवा ट्रम्पकडून किंवा चायना किंवा कॅनडाकडून काही निगोसिएशनच्या चर्चा US सोबत आल्या बाहेर, तर मला वाटतं मार्केट्स रिकवर करू शकतील या धक्क्यातून. हा मार्केटच्या उद्याच्या दृष्टिकोनातनं एक टेक्निकल लेवल्सनुसार, सपोर्ट रेजिस्टन्सनुसार तुम्ही उद्या काम करू शकता. पण ओव्हरऑल मार्केट न्यूजवर आणि आज US मार्केट या ट्रम्प ट्रेड वॉरनंतर ॲक्च्युअली कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट होईल टेरिफ्स आणि काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत, या सगळी क्लॅरिटी आल्यानंतर ना US मार्केटची जी काय आज रिॲक्शन असेल त्यानंतर आपण त्या पद्धतीनं उद्या रिॲक्शन देऊ शकतो. आज NSEमध्ये 650 शेअर्स पडले, त्याबद्दल 1900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स पडले, त्याबद्दल 16 शेअरमध्ये वाढ झाले. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज एनर्जी, मेटल, FMCG, बँकिंग सेक्टरवर दबाव राहिला, तर IT, फार्मा आणि ऑटो सेक्टरवर चांगलं पॉझिटिव्ह बायस राहिला. पॉझिटिव्हमध्ये ट्रेड झालेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट 1.5% मायनस आहेत. 1 ते 1.5% युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. डाव फ्युचर्स 500 पॉईंट मायनस आहे या ट्रम्प टेरिफच्या इम्पॅक्टमुळं.
त्यामुळे जर आज US मार्केट 500 पॉईंट फ्युचर मायनस आहेत, पण जर काय फर्दर रिकव्हरी आली काय पॉझिटिव्ह निगोसिएशनचे चान्सेस आहेत असे काही न्यूज आल्या आणि US मार्केट रिकवर झालं तर मला वाटतं उद्या आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो आणि फर्दर रिकव्हरी मार्केटमध्ये येऊ शकते. दुसरं खाली येण्याचं कारण FIची विक्री आहे. हायर लेवलला नेहमीच FIs विकत आहेत कंटिन्युअसली आणि आजही विकला असेल ज्या पद्धतीनं डीप मॉर्निंगला आलेल्या 2-3 वेळा रिकवर केलं परत खाली आलं त्या सगळ्या डीपमध्ये जे काय आल्या त्यामध्ये निश्चित FIचं सेलिंग आकडा असेल. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.